विद्यार्थी मित्र, मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 जी आहे ती संपवलेली होती. या व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करतो आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा या कॉम्प्लेक्स नंबर आपण का शिकतो आहोत किंवा कॉम्प्लेक्स नंबरची आपल्याला काय गरज भासते आहे याविषयी आपण बोललो होतो. तर आता कुठेतरी त्याचा यूज जो आहे तो आपल्याला कळणार आहे. तर यापूर्वी आपण एक टॉपिक शिकूया, तो आहे स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आपण आतापर्यंत कॉम्प्लेक्स नंबर बद्दल बरंचसं बेसिक जे आहे ते शिकून घेतलेलं आहे. तर आता आपण त्याचा स्क्वेअर रूट पण काढायचा आहे. समजा आपण x प्लस आय वाय असा एक कॉम्प्लेक्स नंबर कन्सिडर केला आणि त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायचा आहे. तर ते स्क्वेअर रूट समजा त्याचं a प्लस आय बी या फॉर्म मध्ये आला असं आपण मानूया. कारण कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट जे आहे ते परत कॉम्प्लेक्स नंबरच मिळणार आहे. त्यामुळे आपण त्याला या फॉर्म मध्येच मानूया. तर मला सिम्प्लिफाय करूयात. बघा, तर सुरुवातीला स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स. समजा स्क्वेअरिंग केली तर काय होईल, हा x प्लस आय वाय इक्वल टू येईल a प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केलं तर हा x प्लस आय वाय इज इक्वल टू हा a स्क्वेअर प्लस ट्वाइस a इंटू आय बी. मी परत a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरतो आहे. इथे येईल आय बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू हा a स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज प्लस हा ट्वाइस ए बी आणि आय आणि प्लस आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. आणि आपल्याला माहिती आहे की आय स्क्वेअर जो आहे तो मायनस मध्ये येतो, म्हणून हा ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी आय मायनस हा मायनस वन टाकला इथे आणि हा बी स्क्वेअर. रिअल पार्ट जवळ घेतले तर हा ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस हा ट्वाइस ए बी इंटू हा आय. आणि हे एक्स प्लस आय वाय म्हणजेच याच कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट हे निघालेलं आहे. मग यात फक्त आपल्याला अननोन व्हॅल्यू जे आहेत ते ए आणि बी आहेत त्या फाइंड आउट करायला लागतील. म्हणजे टू फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ ए अँड बी वी हॅव टू सॉल्व. आपल्याला सॉल्व करायला लागणार एक्स इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर and y is equal to 2ab. कुठून आणला आपण हे, कारण आपण इक्वेट केलं. हा x याचा रिअल पार्ट, हा याचा रिअल पार्ट, हा y याचा इमेजनरी पार्ट आणि इकडे हा 2ab हा त्याचा इमेजनरी पार्ट असणार. मग आपण हे इमेजनरी पार्ट आणि रिअल पार्ट यांच्या जर व्हॅल्यूज काढल्या तर त्यानुसार आपल्याला x आणि y इकडे जे दोन इक्वेशन मिळत आहेत त्या दोन इक्वेशनच्या सहाय्याने आपण a आणि b फाइंड आउट करू. आणि एकदा का ए आणि बी निघाला तर आपण त्या व्हॅल्यूज परत याच्यात जर पुट केल्या तर आपल्याला स्पेसिफिक जोही आपल्याला नंबर दिला असेल कॉम्प्लेक्स नंबर ए एक्स प्लस आय बी च्या आय वायच्या फॉर्म मध्ये किंवा ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये जोही दिला असेल त्याचं स्क्वेअर रूट आपण या ए आणि बी चे व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काढू शकणार आहोत. मग याचा यूज काय आहे, तर याचा यूज जो आहे तो आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये करतो. त्याच्याबद्दल थोडक्यात बोलूया. त्याच्या आधी एक थेरम आहे, फंडामेंटल थेरम ऑफ अल्जेब्रा. आता क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण जे पूर्वी पाहिलेले आहे त्यात मी तुम्हाला जे उदाहरण दिलं होतं की जी डेल्टाची व्हॅल्यू आहे बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजेच त्याला तुम्ही डिस्क्रिमिनंट म्हणायचे, ती जर लेस दॅन 0 येत असेल तर अशा वेळेला आपण त्याचे रूट्स जे आहेत रूट्स रिअल नाहीत असं म्हणायचो. तर इथे आता आपल्याला जे रूट्स काढता येणार आहे कॉम्प्लेक्स नंबर मध्ये. मग तोच तो थेरम आहे की अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ रिअल कोइफिशियंट जर त्याचे रिअल कोइफिशियंट आहे हॅज ऍटलिस्ट वन रूट इन सी, कमीत कमी एक रूट जे आहे तिथं सी मध्ये असतं म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर. थोडक्यात काय तर थोडंसं एक्सप्लेन करून सांगूया. तर अ पॉलिनॉमियल इक्वेशन विथ कॉम्प्लेक्स कोइफिशियंट्स, त्यांना जर कॉम्प्लेक्स कोइफिशियंट असतील अँड डिग्री n असेल तर अशांना n नंबर ऑफ कॉम्प्लेक्स रूट्स मिळणार आहे. म्हणजे n त्या ठिकाणी कॉम्प्लेक्स रूट्स असतील. म्हणजे क्वाड्रॅटिकल असेल असं नाही, ते कुठलंही पॉलिनॉमियल असेल ज्याची डिग्री जी आहे ती n आपण समजतो आहोत तेवढी त्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स रूट्स असणार आहे. मग आपण फक्त अभ्यास करणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. मग आपण तिथे अशा वेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करणं थांबवून घेतलेलं होतं. म्हणजे आपण अशा वेळेला क्वाड्रॅटिक इक्वेशन जे आहे सोडवायचो नाही, सरळ म्हणायचो की रूट्स नॉट रिअल 10th स्टँडर्ड पर्यंत. पण आपल्याकडे आता एक नवीन नंबरचा आपण स्टडी केलेला आहे कॉम्प्लेक्स नंबरचा. तर आता येणारं जे रूट असेल ते कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मिळणार आहे. म्हणून अशा वेळेला समजा लेट एक्स स्क्वेअर प्लस bx plus c is equal to 0 is a quadratic equation. जर समजा हे quadratic equation असेल then their roots are
तर आपल्याला तिथे रूट्स माहिती आहेत. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस और मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac आणि अपॉनला ट्वाइस ए. हा तो फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण त्याचे रूट्स काढत होतो. आता फक्त ही जी व्हॅल्यू आहे, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac लेस दॅन 0 देन बी स्क्वेअर मायनस 4ac ही व्हॅल्यू जी आहे ती याच्या आत आहे म्हणून इज अ कॉम्प्लेक्स नंबर. तेव्हा हा कॉम्प्लेक्स नंबर असणार आहे. आणि जर हा कॉम्प्लेक्स नंबर आहे तर त्याचं स्क्वेअर रूट काढायची मेथड आपण शिकलो जातो. आपल्याकडे आहे ही मेथड. या मेथडने आपण त्याचा कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट काढू शकणार. आणि ते स्क्वेअर रूट ज्या वेळेला निघणार आहे म्हणजे याच्या आत जर कॉम्प्लेक्स नंबर जरी आला तरी आपण ते मिळणारं जे आन्सर असेल स्क्वेअर रूट काढलं ते सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच मिळत आहे. किंवा नुसता बी स्क्वेअर मायनस 4ac कॉम्प्लेक्स नंबर आला तरी पण त्याचा स्क्वेअर रूट काढू, त्यावेळेला आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर त्याचा स्क्वेअर रूट मिळणार आहे. आणि मग आपण ते या मेथडचं जे ए आणि बी चे व्हॅल्यू जे निघतात त्यानुसार याचं स्क्वेअर रूट जे आहे ते आपण फाइंड आउट करू शकणार. आणि आपल्याला या चॅप्टरचा बेनिफिट किंवा चॅप्टरचं जे आपल्याला ऍप्लिकेशन आहे कॉम्प्लेक्स नंबरचं त्यानुसार आपण कुठल्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आता सोल्युशन काढू शकणार आहोत जर ते कॉम्प्लेक्स रूट मध्ये जरी येत असेल तरी सुद्धा. म्हणजे आपल्याला इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन परत सॉल्व्ह करून घ्यायचे आहे. तर याच टॉपिकचा यूज करू. या अजून एक गोष्ट जी आहे ती महत्वाची आहे ती म्हणजे जर समजा इफ वन रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर नाही ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन is p plus iq, then other root must be ते असणार आहे p minus iq. म्हणजे थोडक्यात जर समजा a प्लस ib असेल दुसऱ्याचा असेल a मायनस ib. म्हणजे दोन रूट्स आपल्याला माहिती की क्वाड्रॅटिक इक्वेशनला मॅक्सिमम 2 रूट्स असतात. त्याच्यापैकी एक रूट जर a प्लस आयबी या फॉर्म मध्ये आलं तर दुसरा a मायनस आयबीच्या फॉर्म मध्ये जाईल. कारण आपल्याला प्लस मायनस साईन दिसते आहे ते आपल्याला दोन वेगवेगळ्या स्वरूपात मिळतात. म्हणजे आपल्याला दोन रूट्स त्याचे मिळत आहेत. एक प्लसचं वेगळं असेल एक मायनसचं वेगळं असेल. समजा पहिलं मायनस मिळालेलं असेल तर दुसरं तुम्हाला 100% जे आहे ते a प्लस आयबी या फॉर्म मध्ये मिळणार आहे. म्हणजे थोडक्यात आपल्याकडे एक रूट जरी आलं कॉम्प्लेक्स रूट काढत असताना म्हणजे जर आपण कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट काढत असू किंवा आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करत असतो तर अशा वेळेला प्रत्येक वेळेला आपल्याला ज्या वेळेला आपण त्याचे रूट्स काढणार त्या वेळेला एक प्लस आणि एक मायनस साईन असलेलंच मिळणार आहे. आणि जर ते इक्वेशनच आपल्याला रेग्युलर इक्वेशन असेल ज्याचे रूट्स जे आहेत ते रिअल मध्ये मिळत असतील तर अशा वेळेला प्रश्न नाही. अशा वेळेला दोन वेगवेगळे रूट्स जे आहेत ते आपल्याला मिळू शकतात. आता बघूयात एक्सरसाइज 1.2. एक्सरसाइज 1.2 चं पहिलं एक्झाम्पल आपण बघणार आहोत जे आपण आता टॉपिक संपवला स्क्वेअर रूट काढण्यासाठीचा त्याचा आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. एक्सरसाइज 1.2 चं पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड द स्क्वेअर रूट. आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स नंबर. नंतर आपण याच्या साहाय्याने क्वाड्रॅटिक इक्वेशन पण सॉल्व्ह करणार आहोत. तर सुरुवातीला दिलेलं जे काही आहे त्याला आपण स्क्वेअर रूट काढायचं असल्यामुळे स्क्वेअर रूटच्या फॉर्म मध्ये लिहून घेऊयात आणि त्याला आपण a प्लस आयबी या प्रकारे त्याला मानून घेऊयात ज्यात a आणि b हे बिलॉंग्स टू असणार आहेत r. एक्झॅक्टली सेम प्रोसेसने कसं एक्झाम्पल आलं स्क्वेअर रूट काढायचं असेल कॉम्प्लेक्स नंबर तर आपण याच मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. तर इथे स्क्वेअरिंग करायची आहे. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड जे आपण टॉपिक मध्ये पाहिलं त्या स्टेप्सच होत्या जसे आपण त्याच्यात सोडवलेलं आहे. एक्झॅक्टली सेम वे या एक्झाम्पल मध्ये पण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथे स्क्वेअरिंग केल्यानंतर हा -8 -6i असाच येईल कारण स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. स्क्वेअर रूट कॅन्सल आणि हा a प्लस आयबी ब्रॅकेट स्क्वेअर असा लिहिता येणार आहे. पुढे हा -8 -6i ऍज इट इज आणि ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला आपण वापरत आहोत a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. त्यानुसार इथे a स्क्वेअर प्लस ट्वाइस a इंटू आयबी प्लस आयबी ब्रॅकेट स्क्वेअर या स्वरूपात त्याला लिहिता येईल. हा a स्क्वेअर प्लस हा ट्वाइस a बी व्यवस्थित फक्त याला लिहिलं आणि नंतर हा प्लस आय स्क्वेअर बी स्क्वेअर आणि हा आपला आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो म्हणून इथे a स्क्वेअर प्लस ट्वाइस a बी आणि हा मायनस बी स्क्वेअर होईल. तसे आपण रिअल पार्ट जे आहे ते जवळ आणले a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि हा इमॅजिनरी पार्ट जो आहे तो वेगळा लिहिला. तर फायनली आपण ज्यावेळेला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट त्यांचं इक्वेटिंग करू इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट तर त्यावेळेला आपल्याला दोन इक्वेशन्स मिळतात. पहिला आहे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू हा याचा रिअल पार्ट आहे हा याचा रिअल पार्ट आहे
इथे येईल -8. रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट करायचं आपण मागील व्हिडिओमध्ये पण पाहिलेला आहे. त्याच पद्धतीने आपण ते करतो आहोत. इथे हा याचा रिअल पार्ट आहे आणि इमॅजिनरी पार्ट आहे हा. तर या पद्धतीने इथे ट्वाइस AB इज इक्वल टू येणार आहे -6. यानुसार आपण इथे याला क्लिक केली सिम्प्लिफाय करून घ्यायचं याला, जेणेकरून आपण एका व्हेरिएबलची किंमत काढून याच्यात टाकू शकतो, म्हणजे आपल्याला दुसरा व्हेरिएबल मिळून जाईल. यासाठी म्हणून आपण याला तिकडे वाढवला -6 अपॉन हा ट्वाइस A होईल आणि B इज इक्वल टू मिळत आहे 3 × 6 तर -3 अपॉन A. म्हणजे या स्वरूपात हे जे काही इक्वेशन मिळतं ते आपल्या कामाचं आहे. याला आपण फर्स्ट म्हणूयात आणि याला म्हणूयात सेकंड. आता हे इक्वेशन आपण इथे टाकूयात. तर पुट दिस व्हॅल्यू, तर याला इक्वेशन फर्स्ट म्हटलं तरी हरकत नाही आणि हे इक्वेशन नंबर सेकंड. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. कारण आपल्याला ए आणि बी चे व्हॅल्यू फाइंड आउट करून फक्त याच्यात सबस्टिट्यूट करायचे आहे. याच्यात सबस्टिट्यूशन केलं म्हणजे आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट मिळून जाणार आहे. तेवढ्यासाठी आपण या ए आणि बी चे व्हॅल्यूज फाइंड आउट करतो आहोत. तर इथे बी इज इक्वल टू जी व्हॅल्यू आहे ती आपण याच्यात जर सबस्टिट्यूट केली तर इथे येणार आहे -3 अपॉन A ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू -8. याला सिम्प्लिफाय करूया. A स्क्वेअर -3 चा स्क्वेअर 9 आणि A स्क्वेअर असेल. याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करा किंवा दोघे साईडला मल्टिप्लाय करा. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय, समजा दोघे साईडला A स्क्वेअर ने मल्टिप्लाय केलं किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर इथे येईल A स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे 9 येईल आणि इक्वल टू -8 A स्क्वेअर. आता या टर्मला इकडे घेऊन या. ती टर्म जर तिकडे निगेटिव्ह आहे ती इकडे त्यांना पॉझिटिव्ह होणार आणि हे आपल्याला क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. म्हणजे क्वाड्रेटिक इक्वेशनचा फॉर्म आहे. जरी रेस टू 4 असला इथे 2 केल्यानंतर, पण तरीही ते आहे क्वाड्रेटिक इक्वेशन. मग अशा वेळेला आपण त्याला कसं सॉल्व्ह करतो, तर इथे A स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजेच A⁴ चा कोएफिशियंट 1 आहे आणि इथे 9 आहे, म्हणजे -9 त्यांचा प्रोडक्ट पाहिजे. हा 1 इंटू हा 9 -9 आणि इथे 8. तर असे 2 फॅक्टर्स आपण शोधायला हवे. तर आपण 9 × 9 अशा प्रकारे शोधला आणि ही साईन जी आहे ती आपण मोठ्याला दिली तर 9 - 1 केल्यावर तुम्हाला 8 मिळतो आणि 9 × -1 बरोबर -9 मिळतो आहे. असे आपण फॅक्टर्स 10th स्टँडर्डला आपण शोधलेले आहेत. तेच आपण इथे युज करतो आहोत. इथे येणार आहे पुढे A स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर आणि हा इकडे +9A स्क्वेअर -A स्क्वेअर -9. आपण मधल्या पदाची जी आहे ती फोड केलेली आहे. म्हणजे आपण या टर्म ऐवजी ही टर्म टाकली आहे 9A स्क्वेअर -A स्क्वेअर. आणि बाकी मग पुढे जे आहे ते आपण कॉमन काढतो. इथे A स्क्वेअर कॉमन निघतो. इथे येईल A स्क्वेअर +9 आणि इथे जर -9 कॉमन काढली तर इथे येईल A स्क्वेअर +9 इज इक्वल टू 0. परत हा ब्रॅकेट जो आहे तो कॉमन दिसतो आहे. हा ब्रॅकेट परत आपण जर कॉमन काढला तर A स्क्वेअर +9 आणि इथे येणार A स्क्वेअर -1 इक्वल टू 0. 2 फॅक्टर पैकी जर त्यांचा प्रॉडक्ट जर 0 असेल तर यांच्यापैकी एकाची व्हॅल्यू जी 0 आहे. तर त्यात आपण A स्क्वेअर +9 इक्वल टू 0 लिहू शकतो किंवा A स्क्वेअर -1 इज इक्वल टू 0. या 9 ला तिकडे पाठवला तर मायनस होईल आणि आपल्याला माहिती आहे की A हा रिअल नंबर आहे. तर रिअल नंबरचा स्क्वेअर कधीही निगेटिव्ह येत नाही. कुठलाही रिअल नंबरचा स्क्वेअर जो आहे तो ऑलवेज रिअल नंबर येणं गरजेचं आहे. तर तो येत नाहीये तर याचा अर्थ ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला चालणार नाही. मग हा दुसरा ऑप्शन आपल्याकडे A इज इक्वल टू 1. तर A इज इक्वल टू मला स्क्वेअर रूट काढल्यावरती +-1 अशा 2 व्हॅल्यूज मिळतात. आता याच्या आपल्याला 2 व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. त्या दोघी व्हॅल्यूचा यूज करून आपण डायरेक्टली A आणि B ची व्हॅल्यू जी आहे ती फाइंड आउट करू शकतो. कसं तर बघा, व्हेन A इज इक्वल टू 1. आता हे सेकंड मध्ये आपण A ची व्हॅल्यू ठेवली. B इज इक्वल टू समथिंग इथे दिसत आहे. यात जर आपण A ऐवजी 1 ठेवला तर आपल्याला B मिळतो आहे -3/1 इज इक्वल टू B इज इक्वल टू -3/1 इज इक्वल टू -3 आणि व्हेन A इज इक्वल टू -1 B इज इक्वल टू -3/1 इज इक्वल टू 3. म्हणजेच आपल्याला A आणि B दोघी मिळालेले आहेत. तर त्यामुळे आपण स्क्वेअर रूट जो आहे तो डायरेक्ट लिहू शकतो. आता ही जी आपण स्टार्टिंगलाच लिहिलेला आहे स्क्वेअर रूट आहे तर A आणि B च्या व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करायचे आहे. तर तिथे काय होईल बघा, मग हा स्क्वेअर रूट ऑफ -8 - 6i इज इक्वल टू A + IB आहे तर -1 आणि +-1 आणि इकडे हा सुद्धा +-3 आलेला आहे. I 3i म्हणजे आपण ते व्हॅल्यू पुट केल्या. किंवा आपण याला जर अजून व्यवस्थित लिहायचं असेल तर जेव्हा +1 होता
त्यावेळेला -3 आलाय म्हणजे -3 आहे असं येईल. आणि दुसरा आन्सर असेल जेव्हा -1 होता तेव्हा हा जो आहे तो +3 आलेला आहे. मग याच्या दोन्हीचं आपण एकत्रीकरण करू शकतो. तर ते करताना आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की जेव्हा आपण इथे प्लस असतो तो प्लस असतो आणि मायनस म्हणजे मायनस आहे. म्हणजे ज्यावेळेला प्लस साईन असेल बाहेर तेव्हा हे आन्सर मिळतं. जेव्हा मायनस साईन असेल म्हणजे मायनस साईन मध्ये मल्टिप्लाय केले तर हा प्लस होऊन जातो. अशा प्रकारे आपल्याला दोन आन्सर्स या स्वरूपात एकत्रित करून लिहिता येणार. आणि या प्रकारे आपण एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट जे आहे ते अशा पद्धतीने फाइंड आउट करू शकणार आहोत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल नंबर 5. त्यातलंच 5 नंबरचं एक्झाम्पल आपण सॉल्व्ह करतोय. त्याच्यात स्क्वेअर रूट आलेला आहे ऑलरेडी म्हणून मी एक्झाम्पल घेतोय. बाकी एक्झाम्पल सेमच आहेत. जास्त काही मोठे परिश्रम करायचं काम नाही. एक्झॅक्टली सेम गेले जायचंय. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड. स्क्वेअर केल्यावरती हा स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन जाईल. इथे फक्त 1 मायनस √3 आहे आणि त्याला मल्टिप्लाय 2 आहे. आणि हे नेहमीप्रमाणे a प्लस आय बी ब्रॅकेट स्क्वेअरिंग याला नेहमीप्रमाणे सिम्प्लिफाय करायचं म्हणून थोडंसं फास्ट घेतो. a² + 5ab i आणि प्लस i² b². मागच्या एक्झाम्पल प्रमाणेच हे असणार आहे. हे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये सेम असेल. -b². राईट हँड साईड आपली एक्झॅक्टली सेम असणार आहे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये. आणि इक्वेटिंग करणं वगैरे हे सगळं सेम आहे. 2 मध्ये मल्टिप्लाय केलं तर 2 - 2 √3 i हा देखील आपला a + ib च्या फॉर्म मध्ये आलेला आहे. पुढे आपण याला इक्वेटिंग करतो. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग केल्यानंतर आपल्याला a² - b² म्हणजे हा इथे याचा रिअल पार्ट हा रिअल पार्ट इक्वल टू 2 मिळतो आहे. अँड इमॅजिनरी पार्ट प्राइस ab आणि तोच इकडे -2 √3 आहे. लक्षात ठेवा की साईन सह त्याला लिहायचं आहे. त्याचं जी पण साईन असेल मायनस त्याच्यासह त्याला लिहिणं गरजेचं आहे. त्याला सिम्प्लिफाय करूयात. तर इथे आपला समजा b जर काढायचा असेल तर -2 √3 आणि ही टर्म जर इकडे पाठवली तर b आणि 2 तर प्राइस b असेल 2 2 कॅन्सल होईल. सॉरी 2 आणि a इकडे पाठवला तर इथे 2 √3 अपॉन 2a होईल. आणि 2 2 कॅन्सल केल्यानंतर √3 अपॉन a अशा पद्धतीने आपल्याला बी मिळणार आहे. समजा याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हटला आणि याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं तर नेहमीच्या मेथडने पुट दिस व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू इन इक्वेशन 1. जर ती व्हॅल्यू 1 मध्ये पुट केली इथे मिळेल a² -√3 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2 असं मिळणार आहे. बस याला सिम्प्लिफाय करायचं आहे त्याच मेथडने. a² मायनस हा 3 होईल. √3 चा स्क्वेअर जो आहे तो 3 होईल कारण स्क्वेअर पण स्क्वेअर कॅन्सल होऊन जाईल. आणि अपॉन लाईन a² इक्वल टू येईल 2. परत नेहमीच्या मेथडने जसं आपण तिथे केलं होतं मल्टिप्लाइंग बोथ द साइड बाय a² ने मल्टिप्लाय केला हा येईल a² ब्रॅकेट स्क्वेअर -3 इक्वल टू 2a². त्याच पद्धतीने याला या साईडला आणा तर इथे a² ब्रॅकेट स्क्वेअर -2a² -3 इक्वल टू 0 होणार. त्यानंतर याचे आपल्याला फॅक्टर शोधायचे आहेत. जसे आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केले आहेत 10th स्टँडर्डला सेम त्याच मेथडने त्याचे फॅक्टर शोधले. तर हा -3 आहे आणि इकडे 1 आहे म्हणजे -3 त्यांचं प्रॉडक्ट असेल आणि -2 त्यांची सबट्रॅक्शन किंवा ऍडिशन असायला पाहिजे. अशा आपल्याला मधल्या टर्मची जी आहे ती फोल्ड करायची आहे. तर इथे काय होईल बघा. आता इथे 3 1 3 असं पण चालणार आहे 3 × 1. परंतु एक मायनस आणि एक प्लस घेतला तर दोघांचा प्रॉडक्ट जो आहे तो बरोबर -3 येतोय. आणि -3 + 1 असं केलं आपण बरोबर आपल्याला -2 मिळतो आहे. म्हणजे याचा अर्थ आपण मधल्या टर्मची जी आहे ती या प्रकारे फोल्ड करू शकतो. -3a² + a² -3 इज इक्वल टू 0. बाकी पुढे मग परत कॉमन निघते ते कॉमन काढा. a² कॉमन येतो इथे a² कॉमन काढला a² राहील 2 a² होते म्हणून इथे -3 राहील इथे प्लस a² -3 इज इक्वल टू 0 असणार आहे. परत हा फॅक्टर जो आहे तो कॉमन दिसतो आहे. परत तो फॅक्टर कॉमन काढला इथे a² -3 सेकंड ब्रॅकेट a² + 1 इज इक्वल टू 0. म्हणजे फायनली a² -3 इक्वल टू 0 असेल किंवा a² + 1 इक्वल टू 0 असेल. परंतु हे शक्य नाही. हे पॉसिबल नाही कारण a बिलॉंग्स टू r आहे. r चा जो रिअल नंबरचा जो स्क्वेअर आहे तो कधीही निगेटिव्ह येत नाही. म्हणून a² = 3 हे आपलं फायनली स्क्वेअर रूट घेतल्यानंतर ±√3 असं मिळणार आहे. आता हे आपल्याला याच्यात 2 आन्सर्स आहेत. व्हेन a = √3 म्हणजे पॉझिटिव्ह असेल
तर बघा बी काय येणार, आपण ती व्हॅल्यू जी आहे ती सेकंड मध्ये पुट करतोय. तर बी इज इक्वल टू √3 अपॉन √3 इज इक्वल टू -1. आणि ज्या वेळेला म्हणजे व्हेन ए इज इक्वल टू -√3 असेल त्या वेळेला बी जो आहे तो -√3 अपॉन √3 इज इक्वल टू +1, कारण ते मायनस डिव्हिजन जे आहे तो पॉझिटिव्ह होऊन जाईल. आणि मग फायनली आपल्याला आन्सर जे मिळतं आहे ते असं असेल स्क्वेअर रूट ऑफ 2 1 मायनस √3 आय इज इक्वल टू ए प्लस आय बी आहे. मग दोन आन्सर्स मिळाले. पॉझिटिव्ह असताना √3 इक्वल टू √3 ए ची व्हॅल्यू असेल आणि मायनस आय फक्त, कारण बी ची व्हॅल्यू जी आहे ती -1 आलेली. मी याच्यामध्ये ए आणि बी ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो आहे. तर त्याच्यानंतर इथे √3 -i येईल. और जेव्हा -√3 आहे तेव्हा इथे प्लस बी ची व्हॅल्यू जी आहे ती 1 येते आहे. म्हणजे आय फक्त त्या ठिकाणी असेल, कारण आयचा पोझिशन म्हणून आपण त्या ठिकाणी लिहित नाही आहोत. आणि यांना एकत्रित लिहायचं असेल तर प्लस मायनस, प्लस असताना इथे प्लस आहे म्हणून √3 आणि ते मायनस आहे म्हणून मायनस आहे, म्हणजे बरोबर मायनस आहे म्हणून टाकलं तर हे आन्सर मिळेल, प्लस टाकलं तर हे आन्सर मिळेल. अशा पद्धतीने हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात. एक्झाम्पल नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रेटिक इक्वेशन. तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते सॉल्व करायचं आहे. आणि अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपण 10th स्टँडर्डला सॉल्व केलेले आहेत. तिथे आपण फॅक्टरायझेशन मेथड वापरलेली आहे, कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड वापरलेली आहे. आणि या दोन्ही मेथड जेव्हा कमी पडतात तेव्हा सगळ्यात बेस्ट कुठलंही एक्झाम्पल ज्या मेथडने सॉल्व करता येतं ती होती फॉर्म्युला मेथड. त्या साह्याने आपण हे एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व केलेली आहे. परंतु प्रत्येक वेळेला फॉर्म्युला सुद्धा जो आहे वापरून सुद्धा आपल्याला बऱ्याचदा रिअल रूट्स मिळत नव्हते. असे काही एक्झाम्पल जिथे रिअल रूट्स मिळत नव्हते त्या ठिकाणी तुम्ही स्टॉप करायचे. ते एक्झाम्पल पुढे सोडवलं जायचं नाही, फक्त रूट्स आर नॉट रिअल असं म्हणून थांबवलं जायचं. आता मात्र आपले रूट्स जे आहेत ते रिअल जरी नसले तरी ते कॉम्प्लेक्स रूट्स आपल्याला मिळतात. अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला या वर्षी शिकायचे आहेत. तर त्या प्रकारचे आपण एक्झाम्पल सॉल्व करतो आहोत. तर इथे दिलेलं जे इक्वेशन आहे x² प्लस 2x प्लस 1 इक्वल टू 0, याला आधी कम्पेअर करून घेऊयात. कम्पेअरिंग विथ याला कम्पेअर करूयात ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 या क्वाड्रेटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्म सोबत. तर तुम्हाला इथे जो x² चा कोएफिशियंट आहे a आणि इथे तोच कोएफिशियंट x² चा दिसतोय 8. तर कम्पॅरेटिव्हली जर पाहिलं तर इथे a इज इक्वल टू 8 मिळतो आहे. तसंच इकडे x चा जो कोएफिशियंट आहे तो b आहे, तो इकडे 2 आहे. तर कम्पेअर केल्यावर आपल्याला b इज इक्वल टू जे आहे ते 2 मिळत आहे. आणि जो कॉन्स्टंट नंबर c आहे इथे तो इथे 1 आहे. तर इथे आपल्याला c ची व्हॅल्यू मिळते आहे 1. मग याच्या सहाय्याने आपण आधी डिस्क्रिमिनंट काढून घेऊयात. डिस्क्रिमिनंट तो आहे b² मायनस 4ac इक्वल टू b² म्हणजे काय 2² मायनस 4 इंटू 8 इंटू c आहे 1. हा 4 कोणाचा स्क्वेअर जो आहे 2² 4 मायनस 4 32 32. आणि हे जर आपण सबस्ट्रॅक्ट केलं तर आपल्याला मिळत आहे -28 म्हणजे लेस दॅन 0. निगेटिव्ह वाला म्हणजे लेस दॅन 0 आहे, म्हणजेच डिस्क्रिमिनंट जो आहे तो लेस दॅन 0 आहे. म्हणजे ही व्हॅल्यू जर लेस दॅन 0 असेल देअरफॉर द क्वाड्रेटिक इक्वेशन हॅज कॉम्प्लेक्स रूट्स, म्हणून त्याला कॉम्प्लेक्स रूट्स आहे. आणि द रूट्स आर गिव्हन बाय, आपल्याकडे फॉर्म्युला आहे रूट्स काढण्याचा, तो आहे x इज इक्वल टू -b प्लस और मायनस √b² मायनस 4ac अपॉन 1c. या फॉर्म्युल्याच्या सहाय्याने आपण त्याचे रूट्स जे आहेत ते फाइंड करू शकणार आहोत. इथे -b ची व्हॅल्यू जी आहे ती 2 आहे, म्हणजे -2 प्लस मायनस ही √b² मायनस 4 ची व्हॅल्यू आपण आता जस्ट सिम्प्लिफाय करून काढलेली आहे. ती आहे -28 आणि अपॉन 2 मल्टिप्लाय बाय a असणार आहे, म्हणजेच 8 इक्वल टू हा -2 प्लस मायनस हा 4 7 28 होतात. कारण आपण असे दोन फॅक्टर शोधण्याचा प्रयत्न करतो की ज्यांचं स्क्वेअर रूट काढता येऊ शकतं. त्याच्यापैकी एकाचा स्क्वेअर रूट निघतं आहे 4 7 28 होतं, त्यानुसार हा 2 इंटू 8 नंतर याचे स्क्वेअर रूट जर काढला आपण तर 2 चं स्क्वेअर रूट निघतं, परंतु 7 चं निघत नाही. आणि वरून आणखी मायनस साइन देखील आहे. हा 2 इंटू 8 आणि ओव्हरऑल हा 2 जो आहे तर त्याला न्यूमरेटर डिवाइड केलं किंवा इथून कॉमन काढून तो कॅन्सल झाला. तिथे फक्त -1 राहील, प्लस मायनस फक्त √7 राहील आणि आपल्याला फक्त 8 असणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला therefore the
रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर आपल्याला मिळतात, तर x इज इक्वल टू -1 प्लस √7 किंवा याला आपण आयच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि x इज इक्वल टू -1 प्लस मायनस √7 -7/8 आणि याला जर आपल्याला आपल्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लिहायचं असेल तर आपल्याला प्लस √7i/8 आणि याला -1 मायनस √7i/8 या पद्धतीने आपल्याला रिक्वायर्ड रूट्स जे आहेत. त्यातूनच 4th नंबरचं एक्झाम्पल बघूया. फक्त एक प्रॅक्टिस म्हणून आपण ते एक्झाम्पल घेतो आहोत. ऍक्च्युअली त्याची आता आवश्यकता नाहीये. तर इथे नेहमीप्रमाणे गिव्हन इक्वेशन सेमच आहे, x² - 4x + 13. आपण त्याला नेहमीच्या मेथडने आपल्या जनरल इक्वेशन सोबत कम्पेअर करू. इथे कोएफिशियंट नसला म्हणजे 1 असतो आणि ते b चा म्हणजे व्हॅल्यू जी आहे कोएफिशियंट जो आहे तिथे -4 आहे, तर कॉन्स्टंट नंबर इथे 13 आहे. तर अशा पद्धतीने आपण इथे ए आणि बी आणि सी यांच्या व्हॅल्यूज जे आहेत ते लिहू शकतो. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -4 आणि सी इज इक्वल टू 13. तर आधी डिस्क्रिमिनंट काढून घेऊयात. डिस्क्रिमिनंटची जी व्हॅल्यू आहे b² - 4ac इक्वल टू इथे बी आहे -4 त्याचा स्क्वेअर -4 इंटू ए आहे 1 आणि सी आहे 13. तर हा 16 होईल, 4 चौक 16 -13 चौक 52 52 इथे होईल आणि ही सबट्रॅक्शन जर आपण केली तर आपल्याला -36 मिळतो आहे 16 मायनस केल्यानंतर. आणि हा लेस दॅन 0 आहे म्हणजे आपल्याला देअरफॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅज, म्हणजे हे जे गिव्हन इक्वेशन आहे हॅज कॉम्प्लेक्स रूट, त्याला कॉम्प्लेक्स रूट असतील आणि जरी कॉम्प्लेक्स रूट असले तरी सुद्धा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर, ते आपण या फॉर्म्युला मेथडने फाइंड आउट करू शकतो. x इज इक्वल टू -b प्लस और मायनस √b² - 4ac अपॉन ट्वाइस. याच्यामध्ये व्हॅल्यूज पुट करून याला सिम्प्लिफाय केलं की आपल्याला आन्सर मिळणार आहे. तर x इज इक्वल टू मायनस, इथे बघा आता b जो आहे तो आपल्याकडे -4 आहे, तर -4 प्लस मायनस √ आणि ही व्हॅल्यू आपण काढली ती आहे -36 आणि आपण येणार आहे 2 इंटू ए आपल्याकडे आहे 1. हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस झाला, प्लस मायनस आणि 36चं स्क्वेअर रूट निघतं ते 6 आहे आणि इथे -1 फक्त येणार आणि आपण येईल 2. जर आपण 2 ने डिव्हाइड केलेला तर हा 4/2 प्लस -6/2 पूर्ण भाग जातो म्हणून सेपरेट करतोय. 2 + -3 √-1 जो आहे तो आय असतो हे आपल्याला माहिती आहे, आय इक्वल टू √-1. म्हणजे फायनली आपल्याला 2 आन्सर्स मिळतात. देअरफॉर द रिक्वायर्ड रूट्स आर x इज इक्वल टू 2 + 3i and x इज इक्वल टू 2 - 3i. हे असणार आहे आपलं एक्झाम्पल. बघूया क्वेश्चन नंबर 3. त्यातलं फर्स्ट, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. यापूर्वीच्या एक्झाम्पल मध्ये पण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपण सॉल्व्ह केलेलं आहे, इथे तेच करतो आहोत, परंतु ते कोएफिशियंट जे आहेत ते कॉम्प्लेक्स नंबर मधले आहेत. म्हणजे कॉम्प्लेक्स नंबरचे कोएफिशियंट असलेले एक्झाम्पल आपण याच्यामध्ये पाहतो त्या पार्ट मध्ये. याच्या आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण सरळ असे एक्झाम्पल्स पाहिले की ज्यात आपल्याला b² - 4c जो आहे तो मायनस साईन मिळत होता, इथेही मिळणार, परंतु आपण वेगवेगळ्या टप्प्यात ते एक्झाम्पल दिले आहेत. आपण नवीन काहीच करणार नाही आहोत, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा आपल्याला पाहायच्या आहेत. फक्त एक्झाम्पल थोडंसं दिसायला वेगळ्या प्रकारचं दिसतं, त्याला देखील आपण त्याच मेथडने जाऊयात. कम्पेअरिंग विथ, याला देखील आपण त्याच्यासोबत कम्पेअर केलं. ax² + bx + c = 0 हा आपला स्टँडर्ड फॉर्म आहे, त्याच्यासोबत आपण कम्पेअर करतो आहोत. तर इथे x चा कोएफिशियंट 1 आहे, जर नसेल तर bc आणि ते 3i आणि हा 10 पूर्ण या ठिकाणी त्याचा कॉन्स्टंट नंबर असणार आहे 10 आणि b ची व्हॅल्यू 3i असेल. त्यानुसार देअरफॉर a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 3i and c इज इक्वल टू असणार आहे 10. एकदा का या व्हॅल्यूज निघाल्यात की आपण पुढे डिस्क्रिमिनंट काढून घेतो. डिस्क्रिमिनंट b² - 4ac यात व्हॅल्यू पुट करूया. इथे 3i ब्रॅकेट स्क्वेअर -4 इंटू ए आहे 1, c आहे 10 इक्वल टू 9 आणि हा आय स्क्वेअर येईल कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे -4 इंटू 10 40 होणार आहे आणि हा -9 येईल आणि -40
टोटल -49, कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो याच्यानुसार. म्हणजे आपल्याला जो बी स्क्वेअर मायनस 4ac मिळालेला आहे तो लेस दॅन 0 आहे. याचा सरळ मिनिंग आहे देअरफॉर द इक्वेशन्स हॅव कॉम्प्लेक्स रूट्स. म्हणजे त्याला रूट्स जे आहेत ते कॉम्प्लेक्स मध्ये असणार आहे. देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन इज, ते आपल्याला माहिती कोणत्या स्वरूपात असतात. x इज इक्वल टू बाय फॉर्म्युला मेथड -b प्लस और मायनस अंडर रूट b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाइस a इक्वल टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूयात. आपल्याकडे जे व्हॅल्यूज आहेत b आहे 3i, इथे -3i प्लस और मायनस अंडर रूट, ही व्हॅल्यू आपण काढून ठेवली आहे. b स्क्वेअर मायनस 4ac किती आहे -49 अपॉन 2a, या ठिकाणी a आहे 1. हा -3i प्लस और मायनस याचं स्क्वेअर रूट निघत आहे 7, 49 चं स्क्वेअर रूट 7 आणि हा अंडर रूट -1 आहे तसाच अपॉन 2. हा -3i आणि आपल्याला माहिती आहे की अंडर रूट -1 म्हणजेच i असणार आहे. याचा स्क्वेअर रूट काढल्यानंतर अपॉन हा 2. बाकी या ठिकाणी दोन व्हॅल्यूज मिळतात -3i प्लस 7i अपॉन 2 अँड -3i मायनस 7i अपॉन 2. जर त्याला सिम्प्लिफाय आपण केलं तर आपल्याला दोन रूट्स कसे मिळतात बघा. 7i मायनस 3i हा 4i अपॉन 2 इक्वल टू 2i, हे एक रूट असणार आणि हे कंटिन्युअसली अँड इथे येईल -7 प्लस 3 10i अपॉन 2 म्हणजेच -5i. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला देअरफॉर द रूट्स ऑफ गिव्हन quadratic equation are असणार आहे x इज इक्वल टू 2i और x इज इक्वल टू -5i. अशा प्रकारे आपल्याला त्याचे कॉम्प्लेक्स रूट्स मिळालेले आहेत. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया 3 मधीलच क्वेश्चन नंबर 4. i x स्क्वेअर मायनस 4x मायनस 4i इज इक्वल टू 0. इथे पण आता कॉन्स्टंट नंबर मध्ये पण कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय आणि इकडे पण दिसतोय एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट. तर अशा वेळेला आपण तेच काम करणार आहोत, K1 इक्वेशन आणि त्याला कम्पेअर करूयात. आपलं जे स्टँडर्ड इक्वेशन आहे क्वाड्रॅटिकचं जनरल फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, यात a b आणि c या तीन व्हॅल्यू मध्ये हा असणार आहे. कम्पेअर करत असताना त्याच्या साइनसह त्या गोष्टी घ्यायच्या. देअरफॉर इथे a इज इक्वल टू आपल्याला i मिळतो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट, इथे 1 चा कोइफिशियंट, b तिथे तो -4 आहे आणि कॉन्स्टंट नंबर c जो आहे तिथे तो -4i आहे. नेहमीप्रमाणे आधी डिस्क्रिमिनंट काढून घेऊयात. डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac. बी स्क्वेअर म्हणजे -4 त्याचा स्क्वेअर -4 इंटू आय इंटू हा -4i इक्वल टू हा 16 होईल. मायनस आणि हा मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला, हा 16 आणि हा आय स्क्वेअर होईल. कारण इथे आय मल्टिप्लाय बाय आय आहे, मायनस मायनसचा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस झालेला आहे. हा 16 प्लस -16 होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो मायनस मध्ये येतो. त्यानुसार तुम्हाला डायरेक्टली 0 मिळत आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर 0 मिळाला तर अशा वेळेला त्याचे रूट्स जे आहेत ते सेम असतात, म्हणजे इक्वल रूट्स आपल्याला मिळणार आहेत ऍक्च्युअली. तर डायरेक्ट इक्वल टू 0 आहे, म्हणून द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन्स आर इक्वल. आणि ते जर मिळालं असेल तर द रूट्स ऑफ and they are using the formula x is equal to -b plus or minus under root b square minus 4ac upon twice a. इथे -b जो आहे ते आपण व्हॅल्यू ठेवली, इथे -4 तशी ही टर्म आपण लिहिली नसली तरी चालणार होतं, परंतु तुमच्या माहितीकरिता ही व्हॅल्यू जी आहे ती 0 आहे, म्हणून त्याचे रूट जे आहे ते प्लस मायनस निघून जातो आणि आपल्याला 2 इंटू आय इथे असा येईल. तर हा 4 अपॉन 2i होईल, कारण मायनस मायनसचा प्रोडक्ट आणि ही टर्म जी आहे ती 0 झाल्यामुळे तुला लिहायची आवश्यकता नाही. तर इथे एकच रूट्स मिळतात, म्हणजे इक्वल रूट्स आपल्याला मिळत आहे. तर याला अजून जर आपल्याला सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपण त्याला जनरली अपॉनला आय ठेवत नाही, म्हणून आय ने मल्टिप्लाय डिवाइड करूयात. तर इथे येईल 4i अपॉन 2 इंटू आय स्क्वेअर, आणि हा आय स्क्वेअर म्हणजेच काय असणार आहे -1. याला 2 डिवाइड जर केलं तर फक्त 2 येणार आहे. 2 डिवाइड केल्यानंतर आधीच भाग जातो इथे बघा, 2 डिवाइड केलं तर 2 येईल आणि इथे 2i अपॉन -1 म्हणजेच -2i
आपल्याला जे रूट्स मिळतात ते आहेत -2i. एकच रूट्स मिळतात. पण तुम्ही नेक्स्ट बघूया एक्झाम्पल नंबर 4. म्हणजे हेडिंग सेमच आहे, सॉल्व्ह द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. फक्त क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म जो आहे तो वेगवेगळा बदलतो आहे प्रत्येक एक्झाम्पल नुसार. इथे आपण तेच करणार आहोत. गिव्हन इक्वेशन x² - 2 + i x - 1 - 7i = 0. दिसायला थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे आणि अशा वेळेला जरी ते क्वाड्रॅटिक इक्वेशन असलं तरी अशा वेळेला प्रत्येक एक्झाम्पल आपण सेम वेळेला जरी सोडत असलो, परंतु काही वेळेला त्याच्या ज्या एक्स्ट्राच्या गोष्टी आहेत वाढणाऱ्या त्या आपल्या पूर्वज्ञानावर आधारित असणार आहे. कारण तुम्हाला याच्यात लक्षात येईल की b² - 4ac जो आहे तो आपल्याला कॉम्प्लेक्स नंबरच मिळतो आहे. म्हणजे अशा वेळेला आपल्याला आपण जे सुरुवातीचा टॉपिक शिकलोय स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर त्याचा इथे युज करायला लागतो. देअरफॉर इथे कम्पेअर केल्यावरती आपल्याला इथे 1 मिळतो आहे, a1 मिळतोय, b -2 + i आहे आणि c -1 - 7 आहे. अशा प्रकारे आपण एबीसी कम्पेअर करून लिहू शकतो. पुढे नेहमीप्रमाणे डिस्क्रिमिनंट आपल्याला काढायचं आहे. डिस्क्रिमिनंट काढत असताना b² - 4ac ची व्हॅल्यू आपल्याला टाकायची आहे. तिथे b आहे -2 + i (2) -4 into a आहे 1 आणि c आहे -1 - 7 आहे. याला सिम्प्लिफाय करूयात. तर हा ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, मायनसचा स्क्वेअर तर प्लस होऊनच जाईल आणि बाकी याचा स्क्वेअर काढला a + b ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यानुसार. तर हा येईल 4 + 4i + i². हा मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस झाला, 4 ने मध्ये मल्टिप्लाय केलं तर 4 आणि इथे -28i असं आपल्याला लिहिता येणार आहे. 4 × 4 आणि 4 × 7 = 28. कारण इथे मायनसचा हा आधीच प्लस झाल्यामुळे आपण ती साईन ॲज इट इज ठेवली. त्यानंतर हा 4 + 4 8 होईल. त्यानंतर हा 4i आणि हा -28i असा मिळून तो -24i होईल आणि हा i² देतो -1 होईल. कारण इथे i² आपल्याला माहिती आहे की तो मायनस मध्ये येतो. त्यानुसार इथे येईल 8 - 1 7 7 -24i. हा आपल्याला डिस्क्रिमिनंट मिळालेला आहे. स्वतः कॉम्प्लेक्स नंबरच तो मिळालेला आहे. याचं स्क्वेअर रूट पण आपल्याला फॉर्म्युल्याच्या नुसार लागतं, ते आपण वेगळं काढून घेऊयात. नाउ लेट स्क्वेअर रूट, कारण आपला फॉर्म्युल्यामध्ये b² √b² - 4ac आहे आणि तो आपल्याला कॉम्प्लेक्सच नंबर मिळाला आहे. यापूर्वी आपण टॉपिक शिकलो आहोत, यावरचे एक्झाम्पल्स आपले सॉल्व्ह करून झालेले आहे. त्याला आपण a + ib असं मानून घेतो आणि ज्यात a b बिलॉंग्स टू जो आहे तो r असणार आहे. खूप मोठं एक्झाम्पल हे होतं कारण हा पार्ट त्याच्यामध्ये वाढतोय. आधीच्या एक्झाम्पल पेक्षा हा पार्ट एक्स्ट्राचा आहे या एक्झाम्पल्स मध्ये. बाकी मग सेमच आहे आणि हे तर आपलं यापूर्वी एक्झाम्पल असे झालेले आहे. तर अशा वेळेला आपण स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स. इथे येईल 7 -24i = हा a + ib ब्रॅकेट स्क्वेअर. याला सिम्प्लिफाय केलं तर a² + 2ab. आपण असे एक्झाम्पल्स आधी घेतलेले आहेत म्हणून थोडंसं फास्ट आणि शॉर्टकट जाऊयात. तर इक्वल टू इथे येईल a² - b² + 2abi आणि याला आपण कम्पेअर देखील करतो, इक्वेटिंग करतो. इक्वेटिंग रियल अँड इमॅजिनरी पार्ट. तर इक्वेट केल्यावर आपल्याला a² - b² जो आहे तो 7 मिळणार आहे आणि ab = -24 मिळेल. तर b = -24 याला या साईडला पाठवला आणि डिवाइड केला तर -12/a हे आपल्याला b मिळत आहे. याला आपण फर्स्ट म्हणूयात, सेकंड म्हणूयात आणि याला फर्स्ट. तर इथे अशा प्रकारे दोन इक्वेशन आपण सॉल्व्ह करू शकतो. पुट दिस व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू, दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. जर आपण इक्वेशन फर्स्ट मध्ये ठेवलं तर काय होईल बघा. इथे आता a² - b² आहे -12/a ब्रॅकेट स्क्वेअर = 7 आणि इथे a² मायनस हा 12चा स्क्वेअर 144/a² = 7. a² दोन्ही साईडला मल्टिप्लाय केला. आपण मागील एक्झाम्पल्स याच पद्धतीने सोडवलेले आहेत म्हणून हे थोडं फास्ट घेऊया. इथे a² ब्रॅकेट स्क्वेअर -144 हा इकडे जर आणला तर -7a² आणि मायनस हा 144 = 0. आता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार झालेलं आहे. तर अशा वेळेला आपण इथे फॅक्टर्स शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे त्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो -144 असेल कारण याचा कोएफिशियंट 1च आहे. याचा प्रॉडक्ट जर घेतला तर -144 येतो
आणि ह्या मधल्या पदाची फोड करायची म्हणजे ती -7 यायला पाहिजे. असे दोन नंबर आपल्याला शोधायचे की ज्यांचा प्रॉडक्ट जो आहे तो -144 असेल. मग ते आहेत 16 असेल. अशा पद्धतीने याला मोठ्या संख्येला आपण मायनस साईन देतो. आणि जर डायरेक्ट या व्हॅल्यू लिहायची असतील तर आता हे नेहमी a² - 16 आणि a² + 9 अशा प्रकारे डायरेक्ट लिहिता येतं जर कोएफिशियंट हा 1च असेल तर. जर 1 ऐवजी दुसरा असेल तर मात्र अशा वेळेला आपण मधल्या पदाची फोड करून मग त्याला सिम्प्लिफाय करून लिहितो. ते तुम्ही मागील एक्झाम्पल्स मध्ये पाहू शकता. तर इथे हा a² - 16 = 0 असेल किंवा a² + 9 = 0 असेल. आणि a² - 9 जो आहे तो शक्य नाहीये, कारण a हा बिलॉंग्स टू आहे आणि रिअल नंबरचा स्क्वेअर जो आहे तो कधीही निगेटिव्ह येऊ शकत नाही. म्हणून आपला आन्सर a² = 16 आणि a ± 4 असणार आहे. म्हणजे आपल्याला दोन व्हॅल्यूज मिळाल्या. दोघी व्हॅल्यूज मध्ये ज्या वेळेला व्हेन a 4 असेल +4 त्यावेळेला b जे आहे -12 अपॉन 4 -3 असणार आहे. म्हणजे ज्या वेळेला a 4 त्यावेळेला b -3 आणि व्हेन a -4 b -12 अपॉन -4 +3 मिळणार आहे. मग हे दोन व्हॅल्यूज ज्या मिळतात त्यानुसार आपण डायरेक्ट त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ज्याचा आपण स्क्वेअर रूट मांडलेलं होतं 7 - 24i 7 - 24i आपल्याला जे सोल्युशन त्याचं मिळालेलं आहे काढल्यानंतर तर ते असं असणार आहे. ज्यावेळेला a पॉझिटिव्ह आला म्हणजे +4 असेल त्यावेळेला हे बघा इथे मानलेलं आहे ते a +4 असेल आणि b त्यावेळेला -1 आहे. म्हणजे इथे 4 - 3i और 4 + 3i असेल. म्हणजे थोडक्यात दोघींना एकत्रित केलं तर 4 - 3i ± साईन बाहेर असणार आहे. म्हणजे हे थोडक्यात आपल्याला त्याचं स्क्वेअर रूट मिळालेलं आहे. इथपर्यंत आपण जे आपली फॅक्टरायझेशन मेथड आहे फॉर्म्युला मेथड आहे त्याच्यामधला एक पार्ट काढून ठेवला आहे. तो आपला पार्ट आहे √7 - 24i हा निघालेला आहे. तो इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला अजून परत हे एक्झाम्पल जे आहे ते पुढे सोडवायचं आहे. हे अजून संपलेलं नाही आपलं आन्सर. त्याच्या पुढे आपल्याला त्याचे रूट्स जे काढायचे आहेत त्या फॉर्म्युला मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे. मग ती फॉर्म्युला जी मेथड आहे त्यानुसार द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर असणार आहे x -b ± √b² - 4ac अपॉन ट्वाइस. याच्यात त्या व्हॅल्यूज पुट करूयात. आता आपल्याकडे -b ची व्हॅल्यू जी आहे ती -2 + i ही आहे. x चा कोएफिशियंट म्हणजेच b असतो आणि ± आपण ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे ती आता काढलेली आहे. ती √7 - 24i होती आणि ती पण आपण सिम्प्लिफाय करून टाकलेला आहे. आणि आपण ट्वाइस आहे म्हणजे इथे x² चा कोएफिशियंट 1 आहे. तर हा प्रॉडक्ट जो आहे तो प्लस झाला कारण मायनस चा प्रॉडक्ट प्लस होईल. आणि ± आपण जे काढलेलं आहे 4 - 3i. अशा प्रकारे याला इथपर्यंत आपण आणल्यानंतर इथे दोन व्हॅल्यूज होतात 2 + i + 4 - 3i अपॉन 2 और x = 2 + i -4 - हा प्लस होईल म्हणजे -1 काढल्यानंतर आणि अपॉन हा 2 याला सिम्प्लिफाय करूयात म्हणजे आपल्याला फायनल आन्सर मिळतं 4 + 2 6 आणि हा -2i अपॉन 2 ने डिवाइड केलं तर 3 - i हे आपलं एक आन्सर असणार आहे. और x = इथे याला सिम्प्लिफाय केलं तर हा 2 - 4 -2 आणि i + 3i 4i अपॉन 2 जर 2 ने डिवाइड केलं तर हा -1 आणि हा +2i. अशा पद्धतीने आपल्याला एक्सच्या जे आहेत त्या दोन व्हॅल्यूज मिळतात कारण क्वाड्रेटिक इक्वेशनला दोन रूट्स असतात. प्रॅक्टिस म्हणून अजून एक एक्झाम्पल त्याच टाइपचं घेऊयात. क्वेश्चन 4 मधीलच 4th नंबरचा एक्झाम्पल आहे 2 + i × x² - 5 - ix + 2 × 1 - i = 0. याला देखील आपल्याला कम्पेअर करायचं आहे आपल्या स्टँडर्ड इक्वेशन सोबत ax² + bx + c = 0. यानुसार x² चा कोएफिशियंट a = 2 + i x चा कोएफिशियंट b आहे तर b = -5 - i. त्यानंतर कॉन्स्टंट नंबर c जो आहे तो इथे 2 × 1 - i आहे. त्यानुसार आपण डिस्क्रिमिनंट आधी काढून घेऊयात. डिस्क्रिमिनंट ची व्हॅल्यू जी आहे ती b² - 4ac तर इक्वल टू इथे b जो आहे आपला तो -5 - i आणि हा ब्रॅकेट स्क्वेअर -4 हे आहे 2 +
आय आणि सी आहे 2 इंटू 1 मायनस आय. याला सिम्प्लिफाय करूया. तर हा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, तर मायनसचा स्क्वेअर तर प्लस होऊनच जाईल आणि ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरच्या फॉर्म्युलानुसार 5 × 10 10 आय आणि हा प्लस आय स्क्वेअर. मी ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे वापरलेला आहे. मायनस हा 4 इंटू हा 2 8 होईल आणि नंतर या दोन्ही ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घ्यायचा आहे. 2 इंटू 1 2 2 इंटू मायनस आय मायनस 2 आय, नंतर आय इंटू 1 आय आणि आय इंटू आय इंटू मायनस आय स्क्वेअर होईल, कारण एक मायनस आणि एक प्लस आहे. याला अजून सिम्प्लिफाय करता येणार आहे. तर 25 हा मायनस 10 आय आणि हा मायनस होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 आहे. मायनस 8 ॲज इट इज हा 2 आणि हा मायनस आय होईल, -2 आय प्लस आय आणि हा +1 होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो. हा 25 आणि हा -1 केला तर 24 हा -10 आय, हा -8 आणि हा 2 + 1 केला तर 3 - आय होईल, इक्वल टू हा 24 - 10 आय -8 24, म्हणजे याला मल्टिप्लाय करतोय आणि मायनस साईडने पण मल्टिप्लाय केल्यानंतर प्लस होऊन जाईल, मायनस मायनसचा प्रोडक्ट, आणि हा 8 आय याने मल्टिप्लाय केल्यानंतर. तर फायनली हा 24 मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल आणि हा 10 आणि हा -10 आणि हा +1 असं मिळून -2 आय ही व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला डिस्क्रिमिनंटची मिळते आहे. मला या एक्झाम्पल्स मागच्या एक्झाम्पल्स प्रमाणेच या एक्झाम्पल मध्ये आपल्याला जर b² - थोडीशी व्हॅल्यू जी आहे ती कॉम्प्लेक्स नंबर मिळते, त्याचा आपल्याला स्क्वेअर रूट काढायला लागणार आहे. तर अशा वेळेला आपण त्याचं स्क्वेअर रूट जे आहे ते बाजूला एका ठिकाणी काढून ठेवूयात. म्हणजे लेट √-2i इज इक्वल टू a प्लस ib. नेहमीच्या मेथडने a b बिलॉंग्स टू r असणार आहे. अशा वेळेला आपण स्क्वेअरिंग करतो. स्क्वेअरिंग ऑन बोथ द साइड्स, स्क्वेअरिंग केल्यावर -2i इज इक्वल टू a प्लस ib ब्रॅकेट स्क्वेअर मिळणार. यालाही आपण आता शॉर्टकट करूयात, कारण हे नेहमी आपल्याला a² - b² प्लस ट्वाइस abi या स्वरूपात मिळतं. आणि इथे जो नंबर ऑफसेट आहे रिअल पार्ट त्याला आपण 0 मानून घ्या. पुढे आपण नेहमीप्रमाणे इक्वेटिंग करूयात. इक्वेटिंग रिअल अँड इमॅजिनरी पार्ट. इक्वेटिंग केल्यानंतर आपल्याला जे मिळतं आहे त्यात a² - b² इज इक्वल टू 0 मिळेल, कारण इथे तो ऑफसेट होता रिअल नंबर आणि रिअल पार्ट, आणि इथे ट्वाइस ab इक्वल टू मिळणार आहे -2. तर b इक्वल टू येईल -2 अपॉन ट्वाइस a. तो कॅन्सल झाला 2 2, तर फक्त -1 अपॉन a आपल्याला b मिळतोय. से दिस सेकंड अँड दिस इज फर्स्ट. मग ही व्हॅल्यू आपण पुट करतो. पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. इथे पुट तिथे येईल a² -1 अपॉन a ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. याच्यात ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. पुढे हा a² ॲज इट इज मायनस याचा स्क्वेअर 1 अपॉन a² इक्वल टू 0 येईल. शेवटी हा a² चा स्क्वेअर -1 इक्वल टू 0 याला तर या साईडला पाठवला तो 0 होऊन जाईल, किंवा आपण दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलाय. 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर इज 0. तर इथे a⁴ -1 इक्वल टू 0 मिळतोय, म्हणजेच a⁴ इज इक्वल टू 1 मिळतोय आणि हेच a इज इक्वल टू आपल्याला +-1 मिळेल. म्हणजे आपल्याला a ची व्हॅल्यू जी ती पॉसिबल ऑफकोर्स +-1 मिळते आहे. त्यामुळे a जो आहे त्याच्यात पॉसिबल 2 व्हॅल्यू असल्यामुळे b च्या पण पॉसिबल 2 व्हॅल्यूज असतील. जर a इज इक्वल टू 1 आहे तर b इज इक्वल टू -1 अपॉन 1 इज इक्वल टू -1, आणि व्हेन a इज इक्वल टू -1 असेल तर ही व्हॅल्यू जर आपण त्यात टाकली तर -1 अपॉन -1 इज इक्वल टू +1 मिळेल. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण जर स्क्वेअर रूट काढायचं असेल -2i ते दोन स्वरूपात मिळतं. जसं आपण मांडलेलं आहे ऑलरेडी a प्लस ib. याच्यात a आहे आपला 1, a 1 असताना प्लस हा सुद्धा 1 मिळाला, पण मायनस मिळालेला आहे, म्हणजे 1 - आय होईल. और आणि a -1 असताना, म्हणजे a ची व्हॅल्यू -1 असताना हा मात्र प्लस मिळाला आहे, म्हणजे प्लस आय फक्त त्या ठिकाणी असेल, कारण 1 कोएफिशियंट आपण लिहित नाही आहोत. आणि या दोघींना जर आपण एकत्र केलं तर +-1 - आय असं आपल्याला लिहिता येईल. प्लस साईन मध्ये गेले बरोबर हे मिळतं, मायनस साईन जर आत तर बरोबर आपल्याला हा दुसरा जो त्याचा रूट आहे तो मिळतो आहे. आता हे मिळालं त्याचे स्क्वेअर रूट्स. आता हे आपण टाकायचे आपल्या फॉर्म्युलामध्ये. जो आपला फॉर्म्युला आहे ऑर्डिनरी इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठीचा, सोल्युशन त्याचं जे आहे त्याच्यात ते व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करूयात आणि सिम्प्लिफाय केल्यावर आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. तर द रूट्स ऑफ गिव्हन इक्वेशन आर
x इज इक्वल टू माइनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन वाईस ए. आपल्याकडे मायनस बी काय आहे बघा, आता बी ची व्हॅल्यू ही आहे मायनस म्हणजे -5 मायनस आय ब्रॅकेट कम्प्लीट प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे आपला -2i होता आणि आपण 2 इंटू ए जो आहे तो 2 प्लस आय आहे. हा मायनस मायनसचा प्रोडक्ट परत प्लस झाला, हा 5 मायनस आय येईल प्लस मायनस ही व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली ती आहे प्लस मायनस 1 मायनस आय म्हणजे 1 मायनस आय पण ब्रॅकेट द्यायचं विसरू नये आणि हा 2 आणि हा 2 प्लस आय आहे तसाच. याच्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या 5 मायनस आय प्लस 1 मायनस आय अपॉन 2 इंटू 2 प्लस आय आणि दुसरी व्हॅल्यू मिळते आहे 5 मायनस आय मायनस 1 प्लस आय अपॉन 2 इंटू 2 प्लस आय. आता याला सिम्प्लिफाय करूया. x इज इक्वल टू तर हा 5 प्लस 1 6 मायनस 2i अपॉन हा 2 इंटू 2 प्लस आय आहे आणि इकडे 5 मायनस 1 केल्यावरती 4 मिळेल आणि हा मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल मायनस आय प्लस आय अपॉन 2 इंटू 2 प्लस आय मी त्याला लिहिला नाही तरी चालणार आहे. याला अजून सिम्प्लिफाय करता येईल. जर आपण याला 2 ने डिवाइड केलं तर इथे 3 येईल मायनस आय फक्त येईल कारण दोघींना डिवाइड करायला लागणार सेपरेट केल्यासारखं ते आपण सिम्प्लिफाय करतो आहोत. हा x इथे मिळतोय आणि ते पण 2 ने डिवाइड केलं तिथे 2 अपॉन 2 प्लस आय. परंतु आपण या नंबर्सला असे राहू देत नाही कारण यांच्या अपॉनला जे दिसत आहे म्हणजे डिनॉमिनेटरला सुद्धा आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर दिसतोय. अशा वेळेला आपण त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो आणि मग आपण जे काही त्याचा आन्सर येईल फायनली ते त्याचं सोल्युशन असेल त्याचे रूट्स त्यावेळेला आपण फायनल झालं असं म्हणूया. तर इथे आधी त्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी 3 मायनस आय अपॉन 2 प्लस आय इंटू 2 मायनस आय अपॉन 2 मायनस आय मल्टिप्लाय डिवाइड केलं. त्या दोन्ही ब्रॅकेटचा प्रोडक्ट घेतोय 3 गुणे 6 6 आणि हा मायनस 3i हा पुढे मायनस 2i याने याला मल्टिप्लाय नंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर प्लस आय स्क्वेअर होईल कारण मायनस मायनसचं प्रोडक्ट आहे आणि ते 2 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण असं काम भरपूरदा केलेलं आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटिव्ह त्याला मल्टिप्लाय आणि डिवाइड करणं. तिथे हा 6 आणि हा -5i येणार आणि हा -1 होईल आणि अपॉनला हा 4 मायनस प्लस 1 होऊन जाईल कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो म्हणून ते मायनस आणि हा मायनस मिळून प्लस झाला त्यांचा प्रोडक्ट. हा 6 मायनस 1 5 होईल आणि हा -5i आणि अपॉनला 5 येईल तर परत याला सेपरेट केलं तर 1 प्लस 1 मायनस आय होईल म्हणजे आपल्याला फायनली x इज इक्वल टू 1 मायनस आय असं मिळणार आहे. हे झालं एका ठिकाणचं. तर दुसरं जे आहे ऑर म्हणून तर ते x इज इक्वल टू दुसरं सोल्युशन जे आहे दुसरं रूट्स जे आहे ते काढण्यासाठी आपल्याला परत याला त्याच्याच कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने मल्टिप्लाय आणि डिवाइड करायला लागतं. हे आपल्या यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण क्लिअरली डिटेलमध्ये समजून घेतलेलं आहे. तर परत याला मल्टिप्लाय केलं तर 4 मायनस 2i होणार आणि यांचा स्क्वेअर 2 स्क्वेअर मायनस आय स्क्वेअरच होईल. हा 4 मायनस 2i अपॉनला 4 मायनस मायनस प्लस 1 होईल म्हणजे हा फायनली मिळतोय 4 मायनस 2i अपॉन 5. अशा प्रकारे आपल्याला जे आहे ते दोन्ही रूट्स जे आहेत ते सिम्प्लिफाय केल्यानंतर मिळत आहे. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द व्हॅल्यू ऑफ दिलेला आहे x क्यूब मायनस x स्क्वेअर प्लस x प्लस 46 इफ इथे x इज इक्वल टू दिलेला आहे 2 प्लस 3 आहे म्हणजे आपल्याला एक कॉम्प्लेक्स नंबर दिला आहे व्हेरिएबलची व्हॅल्यू जी आहे आणि एक पॉलिनॉमियल दिली आहे आणि आपल्याला त्या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे x ची व्हॅल्यू ही असताना. जर आपण समजा असं ठरवलं की आपण या पॉलिनॉमियल मध्ये x ची व्हॅल्यू जी आहे ती सबस्टिट्यूट करूया तरी पण त्याचा आन्सर येणारच आहे पण ते खूप मोठं होईल आणि खूप लेंदी होईल आणि खूप त्रासदायक पण होऊन जाईल. आपल्याला फक्त मॅथमॅटिक्स नाही यूज करायचं आहे. आपल्याला फक्त मॅथ न वापरता थोडंसं लॉजिकचा पण यूज करायला लागणार आहे. कुठेतरी इथे हे दिलेलं एक्सप्रेशन जे दिसतं आहे पॉलिनॉमियलचं त्याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो दुसऱ्या मार्गाने. तर ते कसं ते बघायचं आपल्या हे एक्झाम्पल थोडंसं लॉजिक यूज करायचं आहे. डायरेक्टली गोपमपट्टी न करता डायरेक्ट एक्सची व्हॅल्यू पुट करून दिली आणि मग सिम्प्लिफाय करण्यापेक्षा आपण एक सोयीस्कर मार्ग आपल्याकडे आहे तो आपण निवडूया. ते कसं बघा. आता दिलेलं जे एक्सप्रेशन दिसतं x इज इक्वल टू 2 प्लस 3 आहे याच्यापैकी आपल्याला कॉम्प्लेक्स नंबर काढून टाकायचा आहे तर आपण काय करूया याला या साईडला पाठवूया 2 ला आणि इक्वल टू 3i मध्ये जर बरोबर स्क्वेअरिंग केल्यावरती हा नंबर कॉम्प्लेक्स राहणार नाही तर मग आपण याला स्क्वेअरिंग करूया. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड दोन्ही साईडला स्क्वेअरिंग केल्यावरती हा x मायनस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू येईल 9
आय स्क्वेअर, कारण स्क्वेअरिंग केलेली आहे आणि इथे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 4 ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला मी इथे वापरलेला आहे, जे आपण यापूर्वी डिटेलमध्ये घेतलाय. हा मायनस 9 येईल, याला या साईडला पाठवा, तिथे येईल एक्स स्क्वेअर मायनस 4x आणि प्लस 4 मायनसचा प्लस 9 इक्वल टू 0, कारण हा प्लस होऊन जाईल. आणि फायनली एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 इक्वल टू 0 हे मिळतं आहे. स्टेज इज फर्स्ट. आता हे जे काही मिळालेलं आहे याच्याने आपण डिव्हाइड करणार आहोत दिलेल्या पॉलिनॉमियलला, कारण त्याच्यात जे पण रिमाइंडर होईल ते आपला आन्सर असणार आहे. त्याच्यामुळे आपण इथे याला डिव्हाइड याच्याने करायचं आहे, एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46. हे डिव्हायडेशन आपण 8वीला आपण शिकलो आहोत, एका पॉलिनॉमियल दुसऱ्या पॉलिनॉमियलला डिव्हाइड करणे. तर त्या रूल नुसार आपण इथे याला डिव्हाइड करतो आहोत. इथे काय होईल बघा, हा जो एक्स स्क्वेअर दिसतोय आणि ते एक्स क्यूब आहे, म्हणजे आपण याला एक्स ने मल्टिप्लाय केलं तर एक्स क्यूब येईल. म्हणजे आपण इथे एक्स क्यूब याला म्हटलं गेलं मायनस 4x स्क्वेअर आणि हा प्लस 13x होईल. एक्स क्यूब मायनस 4x स्क्वेअर आणि हा प्लस 13x. आपण पॉलिनॉमियलला डिव्हाइड करतो आहोत, आपल्या डिव्हाइडचा रूल जो आहे तो वापरून त्याला आपण मायनस करतो, तर मायनस करते हा प्लस होऊन जाईल आणि हा मायनस होऊन जाईल. हा प्लस मायनस कॅन्सल होईल. इथे 4x स्क्वेअर हा पॉझिटिव्ह झाला, म्हणजे प्लस मायनस एक्स स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर तो होईल. हा 13 मायनस झालेला आहे, मायनस 13x आणि हा प्लस एक्स आहे तर मायनस 12x तो होईल. आणि हा प्लस 46 जो आहे तो खाली घेतला कंटिन्यू. परत आपल्याला एक्स स्क्वेअर इथे आलेला आहे, पण 3 इथे एक्स्ट्राचा आहे, कोएफिशियंट म्हणजे याला 3 ने मल्टिप्लाय करायला लागणार, म्हणून आपण प्लस 3 इथे लिहिणार. क्वेश्चन आपल्याला तो मिळतो आहे, तर इथे आपण त्याला 3 ने याला मल्टिप्लाय केल्यावर इथे येईल 3x स्क्वेअर, हा 3 चौक 12 मायनस 12x आणि हा 39 म्हणजे 39. याला आपण 13 ने मल्टिप्लाय केलं तर, आणि ते शेवटी आपल्याला फायनली जे मिळतं आहे त्यात हे मायनस केलं, हा प्लस होऊन जाईल आणि हा सुद्धा मायनस होऊन जाईल. हा प्लस झाल्यानंतर आणि हे मायनस प्लस कॅन्सल, हे देखील मायनस प्लस कॅन्सल. हा मात्र 46 मायनस 39 केल्यावर आपल्याला मायनस 7 सॉरी प्लस 7 मिळत आहे, म्हणजे आपला हा रिमाइंडर असणार आहे. आणि आपल्याकडे एक रिलेशन आहे, डिव्हायडंड इज इक्वल टू quotient मल्टीप्लाय बाय डिव्हायझर किंवा डिव्हायझर मल्टीप्लाय बाय क्वोशियंट इज इक्वल टू प्लस रिमाइंडर. या प्रकारचं एक रिलेशन आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी असं मराठीत आपण त्याला म्हणू शकतो. आणि ते क्वोशियंट जो आहे तो आपला आलेला आहे x प्लस 3. त्यानंतर डिव्हाइड जर आपला हा होता, आपण याच्याने डिव्हाइड केलेलं होतं, म्हणून डिव्हाइडर एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 आणि रिमाइंडर जो आहे तो आपला 7 आलेला आहे 7. आणि डिव्हायडर तर आपल्याला माहिती आहे की काय आहे, आपण जो घेतोय म्हणजे ही संपूर्ण जी पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वेअर सॉरी एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 या पॉलिनॉमियल ऐवजी आपण हे या पद्धतीने लिहू शकतो आहोत, या पॉलिनॉमियलला या स्वरूपात. आणि यात आपण ही जी व्हॅल्यू आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 13 ती ऑलरेडी 0 दाखवलेली आहे फ्रॉम फर्स्ट, तर हा 0 होईल आणि हा प्लस 7 म्हणजे फायनली आपल्याला फक्त 7 मिळत आहे. तर ही संपूर्ण जी पॉलिनॉमियल होती एक्स क्यूब मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 46 याच्या ऐवजी आपल्याला डायरेक्ट 7 आन्सर मिळालेला आहे, तेच आपलं फायनल आन्सर असणार आहे. परत एकदा त्याच टाईपचं लास्ट एक्झाम्पल बघूया. एक सराव म्हणून आपण बघूया, आणि पॉलिनॉमियल किती जरी मोठी आली तरी आपण ज्या नियमानुसार त्याला सॉल्व्ह करतो आहोत त्याच स्टेपने त्याला सॉल्व्ह करत गेलं त्याचा आन्सर आपल्याला 100% मिळणार आहे. फक्त ते दिसायला मोठं दिसत आहे, बट त्याचा आन्सर जे आहे ते व्यवस्थित जर सॉल्व्ह केलं तर कधीही चुकत नाही. त्यामुळे आपल्या आपल्या मेथडनेच आपण जाऊयात. पॉलिनॉमियल अशी दिलेली आहे बघा, 2x4 प्लस 5x3 प्लस 7x स्क्वेअर मायनस x प्लस 41 आणि x दिलेला आहे x इज इक्वल टू -2 मायनस √3i. याला परत आपण त्याच मेथडने जर सॉल्व्ह केलेला या साईडला आणून घेऊयात, तर इथे -√3i होतोय. स्क्वेअरिंग करायची आहे दोन्ही साईडला. स्क्वेअरिंग केल्यानंतर तो आपोआप सिम्प्लिफाय होईल बघा. हा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 होईल. मी दोघींचा स्क्वेअर काढलाय, थोडं शॉर्टकट जातोय. याचा स्क्वेअर 3 येईल आणि हा आय स्क्वेअर येईल. म्हणजे a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, √3चा स्क्वेअर 3 आला, मायनसचा स्क्वेअर प्लस झाला आणि आय स्क्वेअर लिहिलेला आहे. हा एक्स स्क्वेअर प्लस 4x
प्लस 4 इक्वल टू मायनस 3 होईल, कारण आय स्क्वेअर जो आहे तो -1 असतो. याला या साईडला जर पाठवला एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि हा प्लस 3 इक्वल टू होईल 0. म्हणजेच फायनली याला सिम्प्लिफाय केल्यावरती एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 इक्वल टू 0 मिळेल. से दिस फर्स्ट. आता इथे ही जी व्हॅल्यू निघालेली आहे ही आपण डिवाइड करतो याच्याने एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 7 याने आपण याला या पॉलिनॉमियलला डिवाइड करूयात. 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x स्क्वेअर आणि हा -x प्लस 41. कितीही मोठी पॉलिनॉमियल असते तरी आपण त्याला डिवाइड करू शकतो. इथे एक्स स्क्वेअर येण्यासाठी x⁴ येण्यासाठी एक्स स्क्वेअरने मल्टिप्लाय करायला लागणार आणि शेवटी 2 पण लागणार आहे. म्हणजे 2x² ने आपण त्याला मल्टिप्लाय करू, त्यावेळेला हा 2x⁴. फक्त फर्स्ट टर्मचाच विचार करायचा आहे, सेकंड टर्मचा विचार त्यावेळेला करायचा नाही पहिल्यांदा डिवाइड करत असताना. आपण इथे आता याला मल्टिप्लाय केलं तिथे 2x⁴ येणार आहे, कारण याने याला मल्टिप्लाय करायला लागतं, कारण आपण त्या ठिकाणी त्या डिव्हिजनची मेथडमध्ये आपण पाहतो आहोत. तर इथे 2x² ने याला मल्टिप्लाय केलं तर 2x⁴ येईल, प्लस याने याला मल्टिप्लाय केलं तर 4 × 8 8x³ होईल, प्लस याने याला मल्टिप्लाय केलं तर 7 × 14 14x² होईल. आणि असं झाल्यानंतर आपण पुढे सबट्रॅक्शन करतो, मायनस हे मायनस होईल आणि हे कॅन्सल होतील. हा -8x³ आणि हा 5 येईल, इथे -3x³ येईल, कारण -8 प्लस 5 हा -3 मिळतो. हा -14 प्लस हा 7x² मिळेल आणि परत हा वरून आपण x खाली आणलेला आहे, हा 41 आहे, तसंच आपण परत खाली आणला. आता पुढची जी आपली ध्येय असणार किंवा पुढचं जे आपलं एम असणार आहे त्यात x² इथे आहे, ते क्यूब आहे आणि ते -3 आहे. इथे x² आहे, ते x³ आहे आणि ते -3, म्हणजे आपल्याला -3 आणि x याने त्याला मल्टिप्लाय करायला लागणार. कारण जेव्हा आपण याला -3x ने मल्टिप्लाय करू तेव्हा आपल्याला -3x³ मिळणार आहे. म्हणून अशा वेळेला आपण त्याला -3x ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे तो क्वेश्चन मध्ये येणार आहे, हा क्यूब होईल. त्यानंतर याने याला मल्टिप्लाय केलं तर 4 × 12 -12 x × x तो x² होईल. नंतर याने याला मल्टिप्लाय केलं 7 × 21 -21 x आणि हा परत सबट्रॅक्ट केला तर हा मायनस मध्ये हा प्लस होईल, हा प्लस होईल आणि हा सुद्धा प्लस होईल, कारण मायनस मायनस आपण करतो आहोत प्रत्येकाला. त्यानुसार हा +12 -7 जो आहे त्या ठिकाणी 5x² येईल, कारण 12 मधून 7 गेल्यानंतर आणि ते 21 मधून 1 गेला तर इथे फक्त +20x येईल आणि हा 41 जो आहे तिथे आपण त्याला +5 करणार. म्हणजे 5 इथे 5 ने इथे कोएफिशिएंट 5 होता म्हणून 5 ने मल्टिप्लाय केला जर केला आपण बरोबर 5x² मिळतं, म्हणून आपण इथे 5 + 5 लिहिलेला आहे. तर याला 5 ने मल्टिप्लाय केल्यानंतर ते एक्सप्रेशन मध्ये याला कंटिन्यू लिहित असताना इथे हे कंटिन्यू करतो 5x² + 20x + 41. नंतर याला 5 ने मल्टिप्लाय करतो म्हणजे 5x² + 20x आणि 7×5 म्हणजे 35. आणि याला आपण नेहमीप्रमाणे सबट्रॅक्शन करतो, आपल्या डिव्हिजनचा तो रूलच आहे. त्यानंतर आपल्याला हा मायनस प्लस कॅन्सल होतो, हा मायनस प्लस कॅन्सल होतो, इथे येणार आहे +6, कारण 41 - 35 6 म्हणणार आहे. आता ऍक्च्युली हेच आपलं फायनल आन्सर आहे, परंतु आपल्या नियमानुसार आपण ते कसं फायनल आन्सर आणलंय ते लिहून देणं गरजेचं आहे. इथे डिव्हायडर इक्वल टू डिव्हायझर इंटू कॉन्स्टंट आणि प्लस रिमाइंडर या रूलनुसार आपल्याला जे आपल्याकडे पॉलिनॉमियल होती 2x⁴ प्लस 5x³ प्लस 7x² -x प्लस 41 इज इक्वल टू इथे डिव्हायझर जो आहे तो आपला x² प्लस 4x प्लस 7 होता आणि त्याला आपण मल्टिप्लाय केलेला आहे कॉन्स्टंट, म्हणजे कॉन्स्टंट या ठिकाणी आपला हा आहे 2x² -3x प्लस 5 आणि प्लस रिमाइंडर जो आहे तो आपला 6 आलेला आहे. या पद्धतीने इथे फ्रॉम फर्स्ट ही संपूर्ण व्हॅल्यू जी आहे x² प्लस 4x प्लस 7 ही 0 आहे आणि 0 मल्टिप्लाय बाय एनी नंबर इज 0. फायनली हे सगळं 0 होईल आणि फक्त हे 6 येईल. म्हणजे हेच आपल्याला त्यांनी जे फायनल विचारलेलं होतं पॉलिनॉमियलचं आन्सर फाइंड करायचं होतं,
तर ते आपल्याला मिळालं आहे 6. या एक्झाम्पल सोबतच ही एक्सरसाइज देखील या ठिकाणी संपलेली आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करणार आहोत.